नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारी असे 2 दिवसाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनची पायाभरणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम। फेब्रुवारी 2024 मध्ये सिक्कीमच्या पहिल्या रेल्वे स्टेशनची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली। या रेल्वे स्थानकाचे नाव रंगपो रेल्वे स्थानक असे आहे। हा प्रकल्प 3 टप्प्यात विकसित करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात सेवोके ते रंगपो रेल्वे प्रकल्प विकसित केला जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात रांगपो ते गंगटोक हा रेल्वे मार्ग आणि तिसऱ्या टप्प्यात गंगटोक ते नाथुला विकसित केले जाणार आहे। पश्चिम बंगालमधील सिलिगुडी जवळ सेवोके ते सिक्कीम मधील रांगपो पर्यंत 45 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असणार आहे। ईशान्य सीमे रेल्वेच्या सेवोके रंगपो स्टेशनमध्ये 25 टन हाताळण्याची क्षमता असेल आणि ट्रेन जास्तीत जास्त 110 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधेच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे गीता बत्रा। फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय अर्थशास्त्रज्ञ गीता बत्रा यांची जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधेच्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। गीता बत्रा ही प्रतिष्ठित भूमिका स्वीकारणाऱ्या विकसनशील देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत। यापूर्वी त्यांनी जेईएफच्या आयईओ मध्ये मुख्य मूल्यांकनकर्ता आणि मूल्यमापनासाठी उपसंचालक म्हणून काम केले आहे। तर याची स्थापना कधी झालेली आहे बघा, 1944 मध्ये। मुख्यालय आहे वॉशिंग्टन डीसी येथे। सदस्य आहेत 189। संस्थापक आहेत जॉन मेनार्ड केन्स आणि हॅरी डेक्स्टर व्हाइट आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अजय बंगा। नेक्स्ट आहे, फेब्रुवारी 2024 मध्ये एफएटीएफच्या आर्थिक गुन्हेगारी देखरेख यादीतून कोणत्या देशाला काढून टाकण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे यूएई। फेब्रुवारी 2024 मध्ये एफएटीएफच्या आर्थिक गुन्हेगारी देखरेख यादीतून संयुक्त अरब अमिरातीला काढून टाकण्यात आले आहे, म्हणजेच यूएईला। फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच एफएटीएफने यूएईला त्याच्या ग्रे लिस्टमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे। एफएटीएफने मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्याचा धोका हायलाइट केल्यानंतर 2022 मध्ये यूएईला छाननीखाली ठेवण्यात आले होते। युरोपियन युनियनने यूएईला मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा यासाठी उच्च जोखमीचा देश म्हणून सूचीबद्ध केले। G7 सदस्य देशांनी 1989 मध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा या प्रकारांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने ही संस्था तयार केली आहे। तर याचे मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत टी राजकुमार। फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ही जागतिक मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा वॉचडॉगची संस्था आहे। हे आंतरराष्ट्रीय मानके सेट करते, ज्याची उद्दिष्ट या बेकायदेशीर क्रियाकलापांना आणि त्यांच्यामुळे समाजाला होणारी हानी रोखणे हे आहे। नेक्स्ट आहे, खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय लष्कर संघ। चौथे खेलो इंडिया हिवाळी खेळ 2024 2 टप्प्यात पार पडले। पहिला टप्पा 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान लेह लडाख या ठिकाणी पार पडला, तर दुसरा टप्पा 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू काश्मीर मधील गुलमर्ग येथे पार पडला। भारतीय लष्कराच्या संघाने 10 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य पदके जिंकून खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 चे विजेतेपद पटकावले आहे। कर्नाटकने 9 सुवर्ण आणि 2 रौप्यासह दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे, तर महाराष्ट्र 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य पदकासह तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे। नेक्स्ट आहे, यूजीसीने बिहार केंद्रीय विद्यापीठाला कोणत्या श्रेणीचा दर्जा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्रेणी 1। विद्यापीठ अनुदान आयोगाने केंद्रीय बिहार विद्यापीठाला श्रेणी 1 दर्जा दिला आहे। बिहारमध्ये पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठाला QR दर्जा मिळाला आहे। CUSB ची स्थापना 2009 मध्ये झाली, तर या विद्यापीठाला जून 2023 मध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून सर्वोच्च A++ रेटिंग मिळाले आहे। CUSB आता श्रेणी 1 प्राप्त केल्यानंतर संशोधन अनुदानासाठी पात्र असेल, तसेच त्याला त्याच्या विद्यमान शैक्षणिक चौकटीत नवीन अभ्यासक्रम, कार्यक्रम, शाळा किंवा केंद्रे पूर्व परवानगी न घेता सादर करण्यास सक्षम करते। नेक्स्ट आहे, पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे सुहास यतिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नगर। फेब्रुवारी 2024 मध्ये थायलंडमधील पट्टाया येथे झालेल्या पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत
प्रमोद भगत आणि कृष्णानगर यांच्यासह सुहास येतिराज यांनी सुवर्ण पदक जिंकले। सुहास येतिराज, प्रमोद भगत आणि कृष्णानगर यांनी पुरुष एकेरी SL4, SL3 आणि SH6 प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे। सुहास येतिराज हे सध्या यूपी सरकारमध्ये युवक कल्याण आणि प्रांतीय रक्षक दलाचे सचिव आणि महासंचालक आहेत। प्रमोद भगतने SL3 फायनलमध्ये इंग्लंडच्या डॅनियल बेथेलचा पराभव केला, तर कृष्णानगरने चीनच्या लिन नायलीचा पराभव करून विजेतेपद पटकावले। एकेरी SU5 मध्ये मनीषा रामदासने चीनच्या यांग क्यू झिया हिचा पराभव करून रौप्य पदक जिंकले। नेक्स्ट आहे पर्पल फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आला आहे, तर याची योग्यता आहे नवी दिल्ली। 26 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवन येथील अमृत उद्यानात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागातर्फे पर्पल फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे। याचे उद्दिष्ट काय आहे, तर अपंग लोकांबद्दलच्या रूढीवादी कल्पना मोडून काढणे आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढवणे। जानेवारी 2024 मध्ये गोव्यात आंतरराष्ट्रीय पर्पल उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते। नेक्स्ट आहे मंदिरांवर कर लावणारे कोणते राज्य पहिले राज्य ठरले आहे, तर याचे योग्य आहे कर्नाटक। फेब्रुवारी 2024 मध्ये कर्नाटक सरकारने मंदिरांना कर लावण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर केले आहे। या अंतर्गत जर मंदिराचे उत्पन्न 1 कोटी रुपये असेल तर त्याला 10% कर भरावा लागेल। जर मंदिराचे उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5% कर भरावा लागेल। याबाबत भाजपसह अनेक सत्तांनी सत्ताधारी काँग्रेस सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे। मात्र राज्यात 40 ते 50 हजार पुजारी आहेत ज्यांना सरकार मदत करू इच्छिते असे म्हणत काँग्रेसने या विधेयकाचा बचाव केला आहे। नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान कोठे लॉन्च केले, तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई विद्यापीठ महाराष्ट्र। फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे PM उषा उपकरण लॉन्च केले आहे। PM उषा अंतर्गत विविध उच्च शैक्षणिक संस्थांना बळकट करण्यासाठी, पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना होती। त्याचा पहिला टप्पा 2013 मध्ये आणि दुसरा टप्पा 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता। तर RUSA योजना PM उषा म्हणून सुरू करण्यात आली आहे। यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारी आणि सरकारी अनुदानित संस्थांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे शेहबाज शरीफ कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान। फेब्रुवारी 2024 मध्ये शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत। पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही। पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज एकत्र सरकार स्थापन करणार आहेत। PMLN ला 79 आणि PP ला 54 जागा मिळाल्या आहेत, तर इम्रान खानच्या समर्थकांना 92 जागा मिळाल्या आहेत। पाकिस्तानात एकूण 266 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 134 आहे। आसिफ अली झरदारी हे राष्ट्रपती असणार आहेत। नेक्स्ट आहे पंकज उदास यांचे निधन झाले ते कोण होते, तर याचे योग्य उत्तर आहे गझल गायक। प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचे 26 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले। चिट्टी आई है या प्रसिद्ध गझलमधून पंकज उदास यांना ओळख मिळाली। पंकज उदास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला। गझल गायनाच्या कलेतील योगदानाबद्दल त्यांना 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। नेक्स्ट आहे गुगल आणि ॲपलला आव्हान देण्यासाठी कोणत्या कंपनीने इंडस ॲप स्टोअर लॉन्च केले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे फोनपे। फेब्रुवारी 2024 मध्ये फोनपेने गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर यांना टक्कर देण्याच्या उद्देशाने इंडस ॲप स्टोअर हे अँड्रॉइड ॲप लॉन्च केले आहे। हे प्लॅटफॉर्म 45 श्रेणीमध्ये 2 लाखाहून अधिक ॲप्स होस्ट करते। इंडस ॲप स्टोअरमध्ये झोमॅटो, मिंत्रा, डोमिनोज, फ्लिपकार्ट, Dream11, स्विगी आणि बरेच काही यासारखे भारतीय ब्रँड्सच्या ॲप्सची विस्तृत श्रेणी आहे। मार्केटप्लेस इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये प्रवेशयोग्य आहे। मार्च 2025 पर्यंत विकासकांना ॲप सूची शुल्कातून सूट देण्यात आली आहे, ज्यामुळे ॲप डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल। नेक्स्ट आहे नुकताच अटुकल पोंगल सण कोठे साजरा करण्यात आला, तर याचे योग्य उत्तर आहे केरळ। अटुकल पोंगल हा जगातील महिलांचा सर्वात मोठा मेळावा आहे, जिथे महिला अटुकल भगवती मंदिरात देवीचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात। हे मंदिर देवी भगवतीला समर्पित आहे। स्त्रियांची सबरीमाला म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर वार्षिक अटुकल पोंगल उत्सवासाठी महिला भक्तांच्या सर्वात मोठ्या गटाला आकर्षित करते। अटुकल देवी मंदिर हे केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आहे। नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या देशाच्या 5व्या पिढीच्या कान लढाऊ विमानाने पहिले उड्डाण पूर्ण केले, तर याचे योग्य उत्तर आहे तुर्की।
21 फेब्रुवारी 2024 रोजी तुर्कीच्या देशांतर्गत उत्पादित कान लढाऊ विमानाने आपले पहिले उड्डाण पूर्ण केले। कान या 5व्या पिढीच्या विमानाने 8000 फूट उंची गाठली आणि 2.30 नॉट्सचा वेग गाठला। हे विमान BAE सिस्टीम्सच्या सहकार्याने तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजद्वारे उत्पादित केले आहे। नेक्स्ट आहे प्रेस सेवा पोर्टल कुणी सुरू केले आहे? त्याचे उत्तर आहे अनुराग ठाकूर। 22 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रालयाने प्रेस सेवा पोर्टल, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन पोर्टल आणि वेबसाईट नेव्हिगेट भारत पोर्टल आणि स्थानिके केबल ऑपरेटर्ससाठी राष्ट्रीय नोंदणी ही 4 पोर्टल सुरू केली आहेत। वृत्तपत्रे आणि मासिकांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रेस सेवा पोर्टल सुरू केले आहे। या पोर्टल्स लॉन्च करण्यामागचा उद्देश प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे आणि व्यवसाय करणे सुलभ करणे हा आहे। यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि मंत्रालयांतर्गत विभागांचे कामकाज अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे। नेक्स्ट आहे नुकतीच भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे AM खानविलकर। फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती AM खानविलकर यांची नवीन लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांच्यासह अन्य 6 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी, न्यायमूर्ती संजय यादव आणि न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी हे लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून काम करतील। तर अजय तिर्की, पंकज कुमार आणि सुशील चंद्र हे लोकपालचे इतर सदस्य असणार आहेत। या नियुक्त्या त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यकालाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील। न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 27 मे 2022 पासून 2 वर्षे लोकपाल पद रिक्तच राहिले। लोकपालचे न्यायिक सदस्य न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती हे सध्या कार्यवाहक अध्यक्ष आहेत। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडून शिफारशी मिळाल्यानंतर राष्ट्रपती लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात। एका अध्यक्षांव्यतिरिक्त लोकपालमध्ये 8 सदस्य असू शकतात। यामध्ये 4 न्यायिक आणि 4 गैरन्यायिक असे असतील। लोकपाल अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत असतो। नेक्स्ट आहे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम कोणत्या खेळाडूंनी केला आहे? तर याचे उत्तर आहे जॅन निकोल लॉफ्टी-इटन। फेब्रुवारी 2024 मध्ये नामिबियाचा क्रिकेटपटू जॉन निकोल लोफ्टी-इटन याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद शतक बनवून विक्रम रचला आहे। त्याने नेपाळच्या कुशल मल्ल्याचा यापूर्वीचा विक्रम मोडला आहे। त्याने केवळ 33 चेंडूंमध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावून क्रिकेट इतिहास रचला आहे। त्याने ही कामगिरी नेपाळ विरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात केली। इटनच्या खेळीत 11 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता। नेपाळच्या कुशल मल्ल्याने 34 चेंडूत शतक बनवले होते। नेक्स्ट आहे भारतातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे राजनांदगाव, छत्तीसगड। 24 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजनांदगाव, छत्तीसगड येथे भारतातील सर्वात मोठी सौर बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीचे उद्घाटन केले आहे। हा प्रकल्प नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुरू केला आहे। दिवसभरातील सौर ऊर्जा साठवून आणि संध्याकाळच्या वेळी सोडून ग्रीडची स्थिरता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करून हा प्रकल्प सर्वाधिक ऊर्जेची मागणी पूर्ण करतो। छत्तीसगड राज्याद्वारे ही ऊर्जा खरेदी करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे जगातील तिसरी सर्वात मोठी मशीद कोणत्या देशात बांधली आहे? तर याचे उत्तर आहे अल्जेरिया। फेब्रुवारी 2024 मध्ये अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देलमाजिद तैबून यांनी अल्जेरियाची राजधानी अल्जियर्समध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी मस्जिद जमा अल जजीर मशिदीचे उद्घाटन केले। यापैकीतील सर्वात मोठी मशीद आणि जगातील तिसरी सर्वात मोठी मशीद आहे। ही मशीद 27.75 हेक्टर मध्ये बांधली आहे। 1,20,000 लोक एकाच वेळी नमाज अदा करू शकतात। या मशिदीमध्ये 265 मीटर जगातील सर्वात उंच मिनार आहे। ही मोठी मशीद बांधण्यासाठी सुमारे 900 दशलक्ष डॉलर्स खर्च आला आहे। त्याची लायब्ररी 10 दशलक्ष पुस्तके ठेवण्यास सक्षम आहे। जगातील 2 सर्वात मोठ्या मशिदी सौदी अरेबियाच्या मक्का आणि मदिना येथे आहेत। नेक्स्ट आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे CBFC चे नवीन प्रादेशिक कार्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर चंदीगड या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी चंदीगडमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे प्रादेशिक कार्यालय उघडण्यात येणार असल्याची घोषणा केली। चंदीगडमध्ये चित्रभारती फिल्म फेस्टिवलच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली। या प्रदेशातील चित्रपट निर्मात्यांना आता दिल्ली किंवा मुंबईला जाण्याची गरज न पडता त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याची आणि आवश्यक संपादने किंवा बदल सबमिट करण्याची सुविधा असणार आहे।
या कार्यालयांमुळे पंजाबी चित्रपटसृष्टीला मोठा फायदा होणार आहे। सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था म्हणून काम करते। नेक्स्ट आहे, नुकतेच भारतातील सर्वात वयस्कर खासदार शफिकुर रहमान बारक यांचे निधन झाले। ते कोणत्या पक्षाचे नेते होते? तर समाजवादी पार्टीचे नेते होते। फेब्रुवारी 2024 मध्ये भारतातील सर्वात वयस्कर खासदार शफिकुर रहमान बारक यांचे वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले। ते समाजवादी पक्षाचे नेते होते। ते 4 वेळा आमदार होते। तसेच 2019 मध्ये ते संबळ मधून लोकसभेवर निवडून आले, तर ते लोकसभेचे 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत। नेक्स्ट आहे, जी.डी. बिर्ला पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे डॉक्टर अदिती सेन डे। भौतिकशास्त्रातील शास्त्रज्ञ अदिती सेन डे यांना 2023 चा घनश्यामदास बिर्ला पुरस्कार म्हणजे जी.डी. बिर्ला पुरस्कार देण्यात येणार आहे। त्यांना क्वांटम माहिती आणि गणन क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे। त्या प्रयागराज येथील हरिश्चंद्र संशोधन संस्थेत प्रतिष्ठित भौतिकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। वैज्ञानिक उत्कृष्टतेसाठी जी.डी. बिर्ला पुरस्काराची मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। नेक्स्ट आहे, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निसर्गग्राम या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे अनावरण कोठे केले? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी केले आले आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झज्जर आणि पुणे येथे केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या 2 संस्थांचे उद्घाटन केले। हरियाणातील झज्जर येथे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी आणि महाराष्ट्रातील पुणे येथे निसर्गग्राम या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे अनावरण केले आहे। त्यांच्या सर्वसमावेशक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक कार्यक्रमांसह या संस्था व्यक्तींना त्यांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देण्यास सक्षम आहेत। नेक्स्ट आहे, जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर UAE मधील अबुधाबी या ठिकाणी करण्यात आली आहे। 26 फेब्रुवारी 2024 रोजी जागतिक व्यापार संघटनेची 13वी मंत्रिस्तरीय परिषद अबुधाबी UAE येथे सुरू झाली। UAEचे विदेश व्यापार राज्यमंत्री डॉक्टर थानी बिन अहमद अल जेऊदी हे परिषदेचे अध्यक्ष आहेत। ही 4 दिवसीय उच्चस्तरीय बैठक बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि WTOच्या भविष्याचा चार्ट तयार करण्यासाठी जगातील व्यापार मंत्र्यांना एकत्र आणेल। भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे करत आहेत। लाल समुद्रातील संकट, युक्रेन रशिया युद्ध आणि इस्रायल हमास संघर्ष यामुळे अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर WTOच्या 164 सदस्य देशांचे व्यापार मंत्री बैठक घेत आहेत। 1996 मध्ये पहिली मंत्रिस्तरीय परिषद सिंगापूर येथे झाली। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांसाठी 5 वर्षांचा बहुप्रवेश विजा सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे दुबई। फेब्रुवारी 2024 मध्ये दुबई सरकारने भारतीय पर्यटकांसाठी 5 वर्षांचा मल्टी एंट्री विजा सुरू केला आहे। दुबईच्या अर्थव्यवस्था आणि पर्यटन विभागाने अधिकाधिक भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे। 2023 मध्ये दुबईमध्ये भारतातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये उल्लेखनीय 25% वाढ झाली। हा विजा धारण करणारा पर्यटक सुरुवातीला 90 दिवस राहू शकतो आणि जास्तीत जास्त 180 दिवस राहू शकतो। विजा मिळवण्यासाठी अर्जदारांनी 4000 USD ची बँक शिल्लक, UAE साठी वैध आरोग्य विमा, राऊंड ट्रिप तिकीट आणि UAE मध्ये राहण्याचा पुरावा यासह काही निकष पूर्ण करावे लागणार आहेत। नेक्स्ट आहे, बायो एशिया कॉन्क्लेव्हची 21वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे हैदराबाद। 27 फेब्रुवारी 2024 रोजी आशियातील प्रमुख जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान संमेलन बायो एशिया 2024 हैदराबाद येथे सुरू झाले। या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते झाले। ही बायो एशियाची 21वी आवृत्ती आहे। याची थीम आहे डेटा आणि AI संभाव्यता पुन्हा परिभाषित करणे। बायोटेक आणि बायोफार्मा कंपन्या, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार, सेवा प्रदाते आणि धोरणकर्ते या समिटमध्ये सहभागी होत आहेत। नेक्स्ट आहे, वेगवान गोलंदाज नील वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली। तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचे उत्तर आहे न्यूझीलंड। फेब्रुवारी 2024 मध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली। वॅगनरने 2012 साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते। वॅगनरने आपल्या कारकिर्दीत 64 कसोटी सामने खेळले आणि 260 विकेट घेतले आहेत। न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा तो 5वा गोलंदाज ठरला आहे। नेक्स्ट आहे, नुकताच सवेरा कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे हरियाणा। 25 फेब्रुवारी 2024 रोजी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी स्तनाच्या कर्करोगाची लवकर तपासणी आणि तपासणीसाठी सवेरा कार्यक्रम सुरू केला आहे। मेदांता फाउंडेशनचे गुडगावमधील आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे। कोणी केलेला आहे? तर मेदांता फाउंडेशन,
कोणाच्या सहकार्याने तर गुडगावमधील आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे हरियाणा राज्याने। या योजनेअंतर्गत दृष्टीहीन लोकांची स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केली जाईल। स्तनाचा कर्करोग हा त्या कर्करोगाच्या प्रकारांपैकी एक आहे जो प्रामुख्याने शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांमध्ये होतो। देशभरात स्तनाच्या कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे 90,000 महिलांना आपला जीव गमवावा लागतो। जागतिक स्तरावर अंदाजे 12% महिलांना त्यांच्या आयुष्यात स्तनाचा कर्करोग होतो। नेक्स्ट आहे, भारत आणि कोणत्या देशासोबत अभिलेख आगाराच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओमान। फेब्रुवारी 2024 मध्ये भारत आणि ओमानने अभिलेख आगाराच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सहकार्यासाठी कार्यकारी कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे। 21 आणि 22 फेब्रुवारी 2024 रोजी नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या शिष्टमंडळाने ओमानच्या राष्ट्रीय अभिलेख आणि अभिलेख प्राधिकरणाला भेट दिली। या दौऱ्याचा मुख्य उद्देश अभिलेखीय क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या क्षेत्रांचा शोध घेणे हा होता। भारतीय शिष्टमंडळाने सद्भावना म्हणून ओमानशी संबंधित 70 निवडक कागदपत्रांची यादी सुपूर्द केली जी नवी दिल्लीतील भारतीय राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध आहेत। या दस्तऐवजांमध्ये 1868 मध्ये ओमानी ध्वज लाल ते पांढरा बदलणे आणि 1988 मध्ये सुलतान सय्यद तुर्कीच्या मृत्यूनंतर ओमानचा शासक म्हणून सय्यद फैसल बिन तुर्कीचा उत्तराधिकार यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे, अदानी समूहाने दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल कोणत्या राज्यात सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। फेब्रुवारी 2024 मध्ये अदानी समूहाने उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठा दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल सुरू केले आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या संकुलाचे उद्घाटन केले। अदानी डिफेन्सच्या मालकीचे हे कॉम्प्लेक्स राज्याच्या संरक्षण कॉरिडॉरचा पहिला टप्पा आहे। हे संकुल बालाकोट हल्ल्यातील शूरवीरांना समर्पित आहे। या कॉम्प्लेक्समधून अंदाजे 4000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे ज्याचा महत्त्वपूर्ण गुणप्रभाव एमएसएमई आणि स्थानिक परिसंस्थेला लाभ देईल। भारतातील खाजगी क्षेत्रातील अशा प्रकारची पहिलीच घटना आहे। अदानी समूहाने या संकुलासाठी 3000 कोटी रुपयांवर अधिक गुंतवणूक केली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।